नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला शेंगदाणा खोबरं वडी दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी हे 2 वाट्या ओलं खोबरं घेतलं आहे, 1 वाटी शेंगदाणा घेतला आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे, थोडीशी दूध पावडर घेतली आहे, वेलची पावडर घेतली आहे, चिमूटभर मीठ घेतलं आहे आणि हे तूप घेतलं आहे. तर मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकते. पॅनला ते लावून घेते जेणेकरून खोबरं चिकटणार नाही. त्याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं घालते. त्याच्यामध्ये मी हा वाटीभर गूळ घालणार आहे. त्याच्यामध्ये मी ही साखर घालणार आहे. आणि हे शेंगदाणे मी इकडे भाजून घेणार आहे आणि त्याचं कूट करून ते कूट घालणार आहे. तर हे शेंगदाणे चांगले भाजले आहेत, ते मी आता काढून घेते. हे पण गुळ खोबऱ्याचं मिश्रण शिजतं आहे, तोपर्यंत मी शेंगदाण्याचं कूट बनवून घेते. तर हे गुळ खोबऱ्याचं मिश्रण शिजत आलं आहे. त्याच्यामध्ये मी हे थोडंसं मीठ घालते. त्याच्यामध्ये मी हे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालते. त्याच्यामध्ये मी ही दूध पावडर घालते आहे. त्याच्यामध्ये ही वेलची पावडर घालते. तर ह्याच्यामध्ये मी हे जरासं तूप घालून घेते. हे मिश्रण आता तयार झालं आहे आणि बाकीचं तूप मी ह्या पाटाला लावून घेते. तर हे मिश्रण मी पाटावर काढून घेतलं आहे. तर ह्याच्या मी हे वड्या थापून हे करते. तर हे मिश्रण मी पाटावर थापून घेतलं आहे. एक 10 मिनिटांनी ह्याच्या वड्या पाडते. तर ह्या नारळाच्या वड्या मी कापून घेतल्या आहेत. आता अशाच एक 10-15 मिनटं ठेवणार आहे, नंतर काढून घेणार आहे. अशा प्रकारे ह्या वड्या मी कापून घेतल्या आहेत.